नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी आपले सहज शिक्षण शिकू या यूट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे सहर्ष स्वागत करतो। मित्रांनो, आज आपण इयत्ता 6वी इंग्लिश विषयातील युनिट 3 यामधील पाठ 2 द मॅजिक हर्ब म्हणजे एक चमत्कारिक औषधी वनस्पती ही एक जपानी लोककथा आहे। आपल्या या कथेमध्ये 3 पात्र आहेत म्हणजे 3 लोक आहेत, यांच्यातील संवाद गोष्टीच्या रूपाने आपल्या समोर मांडलेले आहे। ही गोष्ट आपणास ऐकायला आवडेल, तसेच ही एक गमतीशीर गोष्ट आहे। आपण ही गोष्ट सोप्या भाषेतून आणि सहजतेने समजून घेऊया। नॉक नॉक नॉक, टक टक टक। समवन वॉज नॉकिंग ऑन द डोअर ऑफ द इन। कोणीतरी हॉटेलच्या दरवाजावर टक टक करीत होता। इट वॉज ऑलरेडी गेटिंग डार्क आउटसाइड। अगोदरच बाहेर अंधार पसरलेला होता। हु इज देअर? द इनकीपर कॉल्ड फ्रॉम विदिन। कोण आहे तिथे? हॉटेल मालकाने बोलून चौकशी केली। आय ॲम अ पुअर टायर्ड मर्चंट। मी एक गरीब थकलेला व्यापारी आहे। I want to spend the night at the inn, said the man outside. मला या हॉटेलमध्ये रात्रभर थांबायचे आहे, असे बाहेरील माणसाने सांगितले। The innkeeper was not pleased to hear that the man was poor. त्या माणसाचे गरीब शब्द ऐकून हॉटेल मालक नाखुश झाला होता। But all the same, he opened the door and brought him inside. तरीही त्याने दरवाजा उघडून त्याला आत घेतले। The merchant wore simple garments and carried only a simple cloth bag on his back. त्याने साधे कपडे घातलेले होते आणि साध्या कपड्याची पिशवी त्याच्या पाठीवर होती। I have spent a long tiring day at the market. मी बाजारामध्ये दिवसभर खूप वेळ फिरून थकलेलो आहे। I don't have the energy to walk back to my village. परत मला माझ्या घरी जाण्याची ताकद उरलेली नाही। Please prepare a simple dinner for me, requested the merchant. कृपया माझ्यासाठी साधं जेवण बनवा, अशी व्यापाऱ्याने विनंती केली। The innkeeper just nodded and went back to the kitchen. हॉटेल मालकाने होकारार्थी मान हलवली आणि परत स्वयंपाकघरात गेला। अघ, व्हॉट्स द पॉइंट इन सर्विंग सच बेगरली कस्टमर्स? अरे, काय भिकाऱ्यासारखा ग्राहक आहे हा? ही कॉल्स हिमसेल्फ अ मर्चंट. तो स्वतःला व्यापारी म्हणतो। बट लुक ॲट हिज क्लॉथ्स, लुक ॲट हिज बॅग, हिज शूज आर ऑल वॉर्न आउट. पण त्याचे कपडे बघ, त्याची पिशवी बघ, त्याचे बुटे बाहेरून पूर्ण खराब झालेले आहे। ही हॅज टू कॅरी हिज मर्चंडाईज हिमसेल्फ. तो त्याचे विकायचे कपडे स्वतः वाहतो। कॅन नॉट अफोर्ड अ सर्वंट. कामासाठी एखादा नोकर ठेवू शकत नाही। कॅन नॉट अफोर्ड इवन अ गुड मील. ही बिगॅन टू कंप्लेन टू हिज वाईफ. का आपण त्याच्यासाठी चांगले जेवण बनवायचे, अशी तक्रार हॉटेल मालक त्याच्या पत्नीला करत होता। यू आर राईट, सेड हिज वाईफ. त्याची पत्नी बोलली, तुम्ही योग्य आहात। शी वॉज ॲज ग्रीडी अँड अनकाइंड ॲज हर हजबंड. ती लोभी आणि निर्दयी होती आणि तसेच तिचा पती पण। वी कुक अ मील फॉर हिम, गिव हिम अ प्लेस टू स्लीप, अँड व्हॉट इज ही गोइंग टू पे इन रिटर्न? आपण त्याच्यासाठी जेवण बनवू, त्याला आपण झोपायला जागा देऊ आणि तो परत जाताना आपणास काय देईन? जस्ट अ कपल ऑफ कॉइन्स मे बी. जास्तीत जास्त 2 नाणी फक्त. वाय डीड यू टेक हिम इन? ड्राईव्ह हिम आउट. का आपण त्याला ठेवू, त्याला हाकलून लावू?